हा संघ मैदानात दाखल होताना पाहतोय। तर पुढचा संघ आहे 6वा संघ नाना 11 आणि या संघाचे संघ मालक आहेत सुधीर साळवे, सुधीरजी साळवे आणि त्यांचा संघ या मैदानात दाखल होताना आपण पाहतोय। टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही। 7वा संघ स्वरा 11 संघाचे संघ मालक समीर चव्हाण, मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रकारचे समीर चव्हाण या ठिकाणी दाखल होताना पडतोय। त्यानंतर पहा संघा शहा वॉरियर्स संघाचे संघ मालक शहा आणि त्यांच्यातर्फे सचिनजी पाटील हे या ठिकाणी संघाला दाखल करताना पाहतोय। थैंक यू। मित्रों SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 चा या ठिकाणी शुभारंभ होत असताना एकूण 8 संघ दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि त्याचबरोबर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे भारत जाधव साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत पाहतोय ते म्हणजेच सुभाषजी विटकर मामा हे या ठिकाणी आपण पाहतोय। त्याचबरोबर पंच या पंचांना देखील विनंती आहे मैदानाच्या दिशेने या। पंच पॅनल त्याचबरोबर विविध या ठिकाणी अतिथी आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे। या अतिथींमध्ये पहा गणेशजी परब, इंद्रजित शरद घोगे, त्याचबरोबर माननीय गणेशजी परब आणि शरदजी घोगे यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी मैदानाच्या दिशेने यायचं आहे। पंच पॅनल देखील या ठिकाणी दाखल होते त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। टाळ्या बघूयात कशा होतात त्या। पंच पॅनल या ठिकाणी नासिर शेख, जितेंद्र कदम, देवेंद्र मोहिते हे एकूण पंच आहेत। 3 पंच पुन्हा एकदा या पर्वाचा या ठिकाणी शुभारंभ होत असताना आपण आपल्या भारताचं राष्ट्रगीत अर्थातच ज्याला सर्वोत्कृष्ट राष्ट्रगान हा जगात प्राप्त झालाय असे राष्ट्रगीत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर या ठिकाणी स्पर्धेचा प्रारंभ होईल। एक साथ विश्राम घे विश्राम, एक साथ सावधान घे सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोलो भारत माता की जय। आवाज कमी येतोय, बोलो भारत माता की जय। क्या बात आहे। अशाच प्रकारची साथ मला सदैव लाभो हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतोय। मित्रो या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय, प्रारंभ करतोय। या स्पर्धेचा शुभारंभ करत असताना प्रथम श्रीफळ वाढवण्याची मी विनंती करणार आहे। पूजन केलं जाईल, श्रीफळ वाढवलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेचा शुभारंभ होईल। पहा
या स्पर्धेकरिता ज्यांनी पहिल्या पर्वामध्ये आपल्याला शब्द दिला होता तो दुसऱ्या पर्वामध्ये पूर्ण केला आणि दुसऱ्या पर्वात जो दिलेला शब्द आहे तो तिसऱ्या पर्वात देखील पूर्ण करणारे, लाख मुलाची मदत करणारे माननीय भारत जाधव साहेब, सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे, तो प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 चा या ठिकाणी शुभारंभ होतोय, पूजन केलं जात आहे आणि पूजनानंतर आणि श्रीफळ वाढवला जाईल. अर्थातच भारत आज जर आपण पाहिलं तर या भारतामध्ये अनेक जाती या ठिकाणी होकार दाखवला आणि सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेत घेत आर्थिक सहकार्य करणारे माननीय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भारत जाधव साहेब, सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे माननीय भारत जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय आणि हा सन्मान केला जातोय टीम ऑनर आणि त्याचबरोबर कमिटी मेंबर्स यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे.
SRO प्रीमियर लीग विजयजी 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 SRO प्रीमियर लीग 2024 करिता अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे, आपल्या पाठीशी सतत उभे राहणारे आदरणीय भारतजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय। सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असताना आपल्या या स्पर्धेकरिता सतत योगदान देणारे आपले आधारस्तंभ भारत जाधव साहेब यांचा या ठिकाणी सर्व टीम ओनर्स आणि कमिटी मेंबर्स यांच्याकडून हा सन्मान केला जातोय पर्व क्रमांक 3 मध्ये। त्यानंतर पहा आपल्या या स्पर्धेकरिता करणारे आणि त्याचबरोबर आपले आधारस्तंभ माननीय सुभाष विटकर उर्फ मामा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। आमच्या या ठिकाणी टीम मधील आणि त्याचबरोबर आमच्या या कमिटी मधील मेंबर्सच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तदनंतर मित्र पहिलं पर्व पाहिलं तर त्या पहिल्या पर्वामधला विजेता संघ होता AD ब्लास्टर संघ मालक अल्ताफ दळवी। दुसरा विजेता संघ होता उपविजेता संघ होता आकृती स्टार्स संघाचे संघ मालक विजय शिर्के। त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये प्रथम क्रमांक शहा वॉरियर्स आणि या संघाचे संघ मालक होते रमेश शहा। त्यानंतर उपविजेता संघ होता दुसऱ्या पर्वामध्ये AD ब्लास्टर संघाचे संघ मालक अल्ताफ दळवी। आणि त्यानंतर तिसऱ्या पर्वाचा विजेता आणि उपविजेता संघ कोण ठरणार याकरिता हा थरार आज आपण दिवसभर पाहणार आहोत। तत्पूर्वी या तिसऱ्या पर्वातील जे संघ मालक आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय। त्यापैकी पहिला संघ आहे GK वॉरियर्स आणि या संघाचे संघ मालक आहेत गोविंद काकडे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। आणि हा मान सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे सुभाषजींना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गोविंद काकडे यांचा यथोचित मान सन्मान करावा। माननीय भारत जाधव साहेब यांना विनंती आहे आपण आमच्या या संघ मालकांचा सन्मान करावा। स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती संघ मालकांची, कारण संघ मालकांचा हा आधार असतो या स्पर्धेला। अशापैकी पहिल्या संघाचे संघ मालक गोविंद काकडे आणि त्यांच्या संघाचं नाव आहे GK वॉरियर्स। त्यानंतर पहा दुसरा संघ आणि त्या संघाचे संघ मालक आहेत विजय शिर्के आणि संघाचं नाव आहे आकृती स्टार्स। आकृती स्टार्सचे संघ मालक विजय शिर्के यांचा सन्मान करतील माननीय सुभाष विटकर उर्फ मामा यांच्या शुभ हस्ते विजय शिर्के यांचा सन्मान केला जातोय। तदनंतर पहा तिसरा संघ आणि या संघाचे संघ मालक आहेत संतोष मोहिते आणि संघाचं नाव आहे फ्रेंड्स 11। फ्रेंड्स 11 या संघाच्या संघ मालकांचा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे शरद घोगे यांना विनंती आहे आपण संतोष मोहिते फ्रेंड्स 11 या संघाचे संघ मालक त्यांचा सन्मान करावा। त्यानंतर पुढचा संघ आहे TNC प्रो आणि या संघाचे संघ मालक आहेत निखिल ठक्कर यांचा सन्मान करतील गणेशजी परब यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते TNC प्रो या संघाचे संघ मालक निखिल ठक्कर यांचा सन्मान करावा। तदनंतर पहा किशोर बोईर आणि चंदू कदम यांना विनंती आहे आपण या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्याचबरोबर संतेजी शिर्के आपणही या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। पुढचा संघ आहे AD ब्लास्टर आणि या संघाचे संघ मालक आहेत अल्ताफ दळवी यांचा सन्मान करतील चंदू कदम यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करावा। AD ब्लास्टर या संघाचे संघ मालक अल्ताफ दळवी यांचा सन्मान केला जातोय। चंद्रकांतजी कदम यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी सन्मान। त्यानंतर पहा सहावा संघ नाना 11 या संघाचे संघ मालक सुधीर साळवे यांचा मान सन्मान करतील किशोरजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय नाना 11 या संघाचे संघ मालक सुधीर साळवे यांचा। त्यानंतर सातवा संघ स्वरा 11 समीर चव्हाण आणि यांचा सन्मान करतील
संदेशजी शिर्के, मित्र समीर चव्हाण, मूर्ती लहान कीर्ती महान। गतवर्षी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, काही कारणास्तव जे तुम्ही निमंत्रित केले होते ते समालोचक येऊ शकले नाहीत, त्यावेळेला अचानकपणे आणि चांगल्या प्रकारची व्यवस्था करणारे समीर चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान। पहा पुढचा संघ आहे शहा वॉरियर्स आणि या संघाचे संघ मालक आहेत रमेश शहा, यांच्यातर्फे यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान स्वीकारतील त्यांचे प्रतिनिधी माननीय सचिनजी पाटील यांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे आनंद दुधाणे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावा। सचिन पाटील या ठिकाणी हा सन्मान स्वीकारताना आपण पाहतोय रमेशजी शहा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय संघ मालक म्हणून। तदनंतर पहा या स्पर्धेचे पंच नासिर शेख यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी माननीय भारत जाधव साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आमचे तिन्ही पंच आहेत यांचा आपण सन्मान करावा। नासिर शेख, नासिरजी शेख या स्पर्धेचे पंच, गतवर्षी देखील आपण यांना या ठिकाणी, त्याचबरोबर दुसरे पंच जितेंद्र कदम, देवेंद्र कदम या तिन्ही पंचांना मी संयुक्तपणे सन्मानित करण्याची विनंती करतोय। या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि त्याचबरोबर दुय्यम सहाय्यक निबंधक वर्ग 1 वरती कार्यरत असणारे भारतजी जाधव साहेब जितेंद्र कदम यांचा सन्मान करतील। दुसरे पंच जितेंद्र कदम, गेल्या वर्षी निर्विवादपणे या तिन्ही पंच स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान स्पर्धेकरता दिलं, त्यांचा या ठिकाणी सन्मान। याही वर्षी हे 3 पंच आपण पाहतोय। तिसरे पंच देवेंद्र मोहिते यांचा देखील सन्मान केला जातोय। माननीय भारत जाधव साहेब दुय्यम सहाय्यक निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय आमच्या या अतिथींचा। माननीय विजयजी सिंग यांना विनंती आहे आपण बरोबर या ठिकाणी पुढे यायचं आहे। मित्रहो या स्पर्धेकरिता गेल्या वर्षी आणि पहिल्या पर्वामध्ये आम्हाला विशेष अशा प्रकारचं योगदान दिलं होतं आणि त्यांच्या निगराणीखाली ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होते। अशा प्रकारचे विजय सिंह यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर टुर्नामेंटचे संपूर्णतः मेंटॉर म्हणजेच आपण ज्यांना गुरु म्हणतो गुरु आहेत सन्मान। साहेबांचा हे आपण करून घेऊ आता वो बाद में देंगे वो एक एक देंगे यहां का दे दे आपण ही दो ये जो खड़े के लोग फटाफट हां साहेबांच्या हस्ते ठिकाणे। माननीय भारतजी जाधव साहेब दुय्यम सहाय्यक निबंधक वर्ग 1 यांच्या शुभ हस्ते संघांचे संघ मालक आहेत। या संघ मालकांकरिता असणारी एक विशेष भेट या ठिकाणी दिली जाते। जीके वॉरियर्स या संघाला ही SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये ही भेट दिली जाते। तर या ठिकाणी ही बॅगच का तर रजिस्टर सगळे कार्यरत आहेत, ते कागद व्यवस्थित नीट नेटके राहावेत याच्याकरिता ही या ठिकाणी काळजी घेतली आहे ती म्हणजेच SRO ने। आणि अशा पद्धतीने संघाचे संघ मालक जीके वॉरियर्स यांना ही बॅग प्रदान करण्यात आली। त्यानंतर दुसरे संघ मालक आहेत माननीय विजयजी शिर्के, त्यांचा संघ आहे आकृती स्टार्स। त्यानंतर फ्रेंड्स 11 संघाचे संघ मालक संतोष मोहिते। फ्रेंड्स 11 या संघाचे संघ मालक संतोष मोहिते। त्यानंतर TNC प्रो या संघाचे संघ मालक निखिल ठक्कर यांना देखील या ठिकाणी ही बॅग प्रदान केली जाते माननीय भारत जाधव साहेब या शुभ हस्ते। AD ब्लास्टर या संघाचे संघ मालक अल्ताफ दळवी। यावर्षी पाहूया बक्षीस कोणत्या बाजूने जाणार हे पाहायचं आहे। अल्ताफ दळवी यावर्षी पारितोषिक वळवी काय हे पाहायचं आहे मला। त्यानंतर पुढचे संघ मालक आहेत नाना 11 या संघाचे संघ मालक श्रीयुत सुधीरजी साळवे। त्यानंतर पुढचा संघ आहे स्वरा 11 आणि या संघाचे संघ मालक माननीय समीर जाधव। त्यानंतर समीर
त्यानंतर मी मगाशीच म्हणालो, मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका, सब कुछ होने वाला है. त्यानंतर शहा वॉरियर्स या संघाचे संघमालक रमेश शहा यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी प्रतिनिधी माननीय सचिन पाटील या ठिकाणी आपलं हे गिफ्ट स्वीकारताना आपण पाहतोय. या ओनर यांना विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे, आपण आपल्या संघासमवेत जायला हरकत नाही. बॅग का दिली आहे याचं विश्लेषण मी मगाशी केलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे की या कार्यालयात या अनेक अशा प्रकारची कागदपत्रांची मोठीची मोठी अशा प्रकारची थप्पी असते. या कागदांना योग्यरित्या योग्य ठिकाणी योग्य वेळेला आपल्याला काढता यावेत याकरिता ही घेतलेली एकूण एक चांगली काळजी आहे. गतवर्षी आपण काय दिलं होतं, कोरोना संपला होता आणि कोरोना संपल्यानंतर आपण तुळशीचं झाड किंवा झाडं दिली होती. त्यामागील देखील विशेष अशा प्रकारचं म्हणजेच प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी कल्पक आणि नवीन काहीतरी करायचं हा या ठिकाणी आपण ध्यास पाहिलाय, तो म्हणजेच SRO प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यानंतर आपण मित्र आपल्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्या या स्पर्धेकरिता गेली 2 वर्ष आणि या 3ऱ्या वर्षात देखील ज्यांनी आर्थिक अशा प्रकारचं चांगलं योगदान दिलंय, लाख मोलाची मदत केली आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी ही स्पर्धा होण्याकरिता सतत मदत आहे. तुम्हा सर्वांच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रमुख अतिथी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 कार्यालय ठाणे क्रमांक 2 मध्ये कार्यरत असणारे भारतजी जाधव साहेब उचित मान सन्मान केला जातोय. आणि हा मान सन्मान विशेष सन्मान आहे, विशेष भेट आहे. ही विशेष भेट दिली जाते ती म्हणजेच या संपूर्ण कमिटी मेंबर्स करून. आणि मी सर्व या ठिकाणच्या कमिटी मेंबर्सना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते ही भेट त्यांच्याकडे सुपूर्द करावी. कारण खरं तर स्पर्धा होण्याकरिता आर्थिक पाठबळ लागतं आणि हे आर्थिक पाठबळ देणारे तुम्हा सर्वांमध्ये सतत मिळून मिसळून राहणारे, त्याचबरोबर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असताना देखील आपल्याशी सतत सलोखा ठेवणारे आपले अशा प्रकारचे आधारस्तंभ भारत जाधव साहेब यांचा या ठिकाणी विशेष भेट देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू. कोणी जागेवरून हलायचं नाहीये. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला संबोधित करतील ते म्हणजेच भारतजी जाधव साहेब. धन्यवाद. आपलं SRO प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष आहे आणि आपण बघतोय की आपण दरवर्षी उत्तरोत्तर प्रगती करत आहोत आणि एकदम चांगल्या तऱ्हेनं आपण कार्यक्रम आयोजित करून ते संपन्न पण करत आहोत. आम्ही सर्व टीम मेंबर आणि मी स्वतःसुद्धा आमचे सहजिल्हा निबंधक श्री नारायण राजपूत साहेब यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी पण या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी यामध्ये SRO सुद्धा एक टीम तयार करून सहभागी होतील अशी मला आशा आहे. आपण बघतोय इथं मागे 1983च्या वर्ल्ड कपची टीमचा फोटो लावलेला आहे. त्यावेळी सुद्धा जगातील सर्व क्रिकेट टीमने आपल्याला तुच्छ लेखलं होतं, परंतु आपण वर्ल्ड कप जिंकून दाखवला. याचप्रमाणे आपली टीम सुद्धा उत्तरोत्तर प्रगती करत आहे. आपण चांगल्या तऱ्हेनं पण हे कार्यक्रम आयोजित करू आणि पुढच्या वर्षी कदाचित एखादा क्रिकेटपटू आपण उद्घाटनासाठी बोलू अशी मला आशा आहे. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आमच्या SRO तर्फे सर्वांना जे नियोजन करणारे सर्व पदाधिकारी आहेत, कमिटी मेंबर्स आहेत,
त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. पहिला केला जाणार आहे पहिला सामना आणि या सामन्याकरिता मी आमंत्रित करणार आहे शहा वॉरियर्स आणि नाना 11 संघाचे संघमालक. त्याचबरोबर मित्र हो, टॉस पूर्वी आपल्या या स्पर्धेकरिता सतत आपल्याला मदत करणारे पहिल्या पर्वात देखील आपल्या समवेत होते अशा प्रकारचे माननीय सुभाष विटकर यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे जावेद भाई. त्याचबरोबर ऑल कमिटी मेंबर्स यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुभाष मामांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. टाळ्यांचा या ठिकाणी गजर झाला पाहिजे. JDR यांच्याकडून देखील आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत ज्या आपल्याला माननीय भारत जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची स्पर्धा, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हा एकूण माहोल पाहतोय, वातावरण पाहतोय. अशाच या वातावरणातील पहिला सामना तिसऱ्या पर्वातला एका बाजूला असेल तो शहा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला नाना 11. टॉस केला जाणार आहे शाह वॉरियर्स विरुद्ध नाना 11. जरूर यहाँ पर ये कांटे की टक्कर देखने को मिलेगी. शाह वॉरियर्स वर्सेस नाना 11. ये टॉस होता हुआ और टॉस करते हुए भारत जी जादव साहेब और ये टॉस जीता है. टॉस जीता है नाना 11. कांग्रेचुलेशन नाना 11, कांग्रेचुलेशन. टॉस तो जीता है, टॉस तो जीता है. 5 ओव्हर का मैच है. टॉस जीता है. यानंतर एक महत्वाची सूचना असेल. आपण टॉसला येत असताना महत्वाची सूचना आहे सगळ्या संघांकरिता, संघ मालकांकरिता ही महत्वाची सूचना आहे. आपण टॉसला येत असताना आपण जर टॉस जिंकलात तर निर्णय काय घेणार तो आपल्याला इथेच सांगावं लागेल, अन्यथा पेनल्टी असेल. प्रथम क्षेत्ररक्षण आहेत. 5 षटक आहेत, 5 षटक आहेत आणि 5 षटक असताना अशा वेळेला आपण पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच का निवडलं? जरा समोरच्यांचा खेळ बघण्यासाठी आम्हाला बघायचं होतं काय खेळ आहे त्यांचा. त्याच्यानंतर आपण बी खेळू शकतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला चेस करण्याची या ठिकाणी ही आदत आहे, सवय आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे महत्वाचे गोलंदाज कोणते आहेत? महत्वाचे गोलंदाज गणेश, रणजित आहे, रणजित सावे, मर दीपक सर आहेत. मला वाटतंय गणेश आहे, दीपक आहे आणि पहिलं नाव घेतलं ते गणेशाचं नाव घेतलंय. त्यामुळे श्री गणेश कसा होणार? शेवटचं नाव घेतलं ते दीपक होतं आणि गणेशासमोर जर दीपक लागला तर यावर्षी कोण विजेता ठरणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होणार आहेत. समोरच्या संघाला 5 संघांमध्ये 5 षटकांमध्ये आपण किती मध्ये रोखाल साधारणतः? 100. बापरे, 100. म्हणजे मला वाटतंय आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. आपल्याकडे महत्वाचे फलंदाज कोणते आहेत? 3-4 जण आहेत. सचिन आहे, त्याप्रमाणे रोशन आहे, राजू आहे, हे 5-6 जण आहेत तसे चांगले. रोशन आहे, राजू आहे, परंतु पहा इकडून यांच्याकडून पहिल्यांदा गणेशचं नाव घेतलं गेलं होतं आणि इकडून सचिनचं नाव घेतलं होतं. योगायोग काय आहे? क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि आपल्या संस्कृतीतले देव म्हणजे गणेशजी. आता यातली ही लढाई कोण जिंकणार? तर या लढाईकरिता मात्र मैदानात मेहनत करावी लागणार आहे आणि चांगल्या प्रकारचे प्रयत्न करणाराच संघ या ठिकाणी यशस्वी ठरणार आहे हे मात्र या ठिकाणी सिद्धच होणार आहे. आपण जास्तीत जास्त धावा किती जमा करणार आहोत? 5 षटक आहेत. आम्ही जास्त 65 ते 60 पर्यंत करू शकतो. 65 ते 60चं या ठिकाणी हे टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा वेळेला मी दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देतोय आणि आपण या ठिकाणी पहिल्या सामन्याकडे वळतोय. SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3चा या ठिकाणी शुभारंभ होतोय. प्रथम फलंदाजी करणार आहे तो संघ आहे नाना 11 आणि शहा वॉरियर्स या ठिकाणी प्रथम या ठिकाणी फलंदाजी करेल तर
गोलंदाजी करण्याची पूर्णतः जबाबदारी असेल ती म्हणजेच नाना 11च्या खांद्यावरती। मी सर्व अतिथींना आणि संघांना विनंती करतोय, आपण बरोबर मैदानाच्या बाहेर जायचं आहे। पहिला सामना होईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील। आपल्याला सर्व नियम समजावून सांगितलेले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। सॉफ्ट कॉपी देखील तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असेल आणि त्यामुळेच मी विनंती करणार आहे, आपण सर्वांनी या नियमांचं पालन करायचं आहे। पंचांजवळ कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालायचा नाही। आपली स्पर्धा आहे, माझी स्पर्धा, माझी जबाबदारी, याच टॅगलाईन खाली आपण गेली 2 वर्ष खेळलो आणि याही वर्षी तशाच पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत। नाना 11 या संघाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। सलामीचे फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचे अर्थातच शहा वॉरियर्स या संघाचे सलामीचे फलंदाज देखील मैदानात जातील। डीजे कम ऑन डीजे। हेलो 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 NST लाइव शहजाद शेख और नासिर पठान यहाँ पर मौजूद है और इनके ऑपरेटर देखेंगे तो रोहित है, कैमरामैन साहिल है, सोहेल है और इकबाल है और इनके साथ देखेंगे तो लाइव स्कोरर शहा वॉरियर्स या संघाचे संघमालक रमेशजी शहा यांच्या वतीने सचिन पाटील या संपूर्ण संघाची धुरा सांभाळताना तर नाना 11 या संघाचे संघमालक सुधीर साळवे। नाना 11 या संघाने प्रथम नाणेफेकीचे कौल आपल्या खात्यात आल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले तर शहा वॉरियर्स या संघाला प्रथम फलंदाजीकरिता पाचारण केले। स्ट्राइक एंड वरती आशिष आणि नॉन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील मोरे अशा प्रकारची जोडी मैदानात आहे। तर गोलंदाजी मार्क वरती येतो अभय। मॅच सुरू होते, टाळ्या मात्र वाजल्या पाहिजेत।
आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या फेरीतील पहिला सामना SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अभय. अंपायर देखेंगे तो यहाँ पर जितेंद्र कदम और नासिर शेख है और इनके साथ साथ देखेंगे तो देवेंद्र मोहिते भी है. पहली गेंद थी, पहली गेंद पर सिंगल चुराते हुए और सिंगल के साथ यहाँ पर अपना खाता खोलते हुए और टीम का खाता खोलते हुए फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी गेंदबाजी करने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए पूरी तरह से फंसाया है. जरूर यहाँ पर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. बींदी गेंद आती भी और बींदी के साथ कोई यहाँ पर फिर एक बार जरूर यहाँ पर अच्छी कोशिश, लेकिन सिर्फ एक रन हासिल होता हुआ, एक रन पूरा होता हुआ. ओहो, अच्छा स्ट्रोक है, वहां फील्डर मौजूद है, छोड़ दिया. आसान कैच था. जरूर यहाँ पर लपकने की जरूरत थी, लेकिन ये गलती कर बैठे और गलती का परिणाम उनको भुगतना पड़ेगा, क्योंकि टर्फ क्रिकेट में इस तरह की गलती ये देखेंगे बार बार. यहाँ पर अच्छी गेंदबाजी होती हुई, कभी लेग स्टंप पर तो कभी बीच वाली स्टंप के ऊपर यहाँ पर गेंदबाजी होती हुई. जरूर यहाँ पर पहली शुरुआत अच्छी है. ये स्ट्राइक गेंदबाज है जो यहाँ पर गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार देखेंगे तो रन चुराने की कोशिश, खराब फील्डिंग, मिस एंड और इसके बाद सिंगल चुराते हुए और पहला ओवर भी खत्म होता हुआ. और पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 4 रन. इसके बाद आवाज आएगी शहजाद भाई की. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते ती 4. फलंदाजी मार्कवरती येतो फलंदाज रणजित साळवी. स्वप्नील मात्र या ठिकाणी हा चेंडू जबरदस्त पद्धतीने खेळतोय. या स्पर्धेतील सीझन 3 मधील पहिला चौकार या गोलंदाजाच्या नावावरती. डीजे कमॉन. एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतो रणजित. नोचा इशारा आहे. अलॉंग द कार्पेट खेळतोय. या चेंडूवरती निश्चितपणे पाहूया किती धावा प्राप्त होतात त्या. खराब फिल्डिंग, एकूण 3 धावा आणि यानंतर फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, सुपर हिट या ठिकाणी होणार का ते देखील पाहायचंय, कारण स्वप्नीलने आतापर्यंत 2 चौकार ठोठावलेत आणि आपल्या संघाला दुसऱ्या षटकात मजबूत स्थिती प्राप्त करून दिले. एकूण धावा पाहिल्या तर बिन बाद 16 धावा. दुसरं षटक चालू आहे. रणजितचं हे षटक अत्यंत महागडं अशा प्रकारचं षटक आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बरोबर या ठिकाणी नेटवरती आदळतोय, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत. स्वप्नीलच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात 2 धावा जात आहेत. टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण त्यांना माहित आहे की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे, तर स्वप्नील मैदानात असणं फार गरजेचं आहे. आशिषने त्याला साथ देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खराब फटका, परंतु खराब चेंडू देखील होता. नोचा देखील इशारा होता. यानंतरचा पुढचा चेंडू फ्री हिट असेल तो या फलंदाजाकरिता. पाहूया या फ्री हिट वरती कशा प्रकारे फटका खेळला जातो ते. स्वतःच्या बरोबर उजव्या बाजूकडून मारा केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज आहे तो म्हणजेच फलंदाज अश्विन. अश्विन मात्र मोठा फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, परंतु या चेंडूवरती चांगली फेक आणि दुहेरी धाव देखील पूर्ण होते. आमचे या ठिकाणी जे स्कोरर आहेत ते अवनीश प्रजापती आहेत, तर लाईव्ह स्कोरर नजर. अशा पद्धतीने ही स्कोररची जोडी आहे, परंतु चांगला फटका आहे. हवेत चेंडू जातोय. हात जर चेंडू सरळ दिशेने सरळ मारला असता तर त्या ठिकाणी आपल्याला
वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, आणखी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु एकूण धावसंख्या पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा, बेनबाद 23. कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. पुढे सरसावतोय चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. एक चेंडूवरती निश्चितच ही एकी प्राप्त होते. दरम्यान षटक क्रमांक 2 संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना शहा वॉरियर्स या संघाची धावसंख्या होते बिनबाद 24. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो बगैर कोई नुकसान पर 24 रन है. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 60 या 65 का यहाँ पर टारगेट रखने का इरादा है. अब देखेंगे तो यहाँ पर इसी इरादे में कामयाब होंगे या नहीं होंगे ये भी देखेंगे. गणेश खामकर के हाथ में यहाँ पर गेंद सौंपी गई है, क्योंकि इन्हें मालूम है कि मुझे एक विकेट लेना है, जरूर यहाँ से बल्लेबाज को वापस भेजना है. जब वापस भेजेंगे तो जो रन रेट है वो कम जरूर यहाँ पर नीचे आएगा. फिर एक बार, इस बार अच्छी कोशिश, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. जरूर यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए गणेश खामकर है. गणेश खामकर गेंदबाजी करेंगे अपनी तरफ से पहला, और टीम की तरफ से ये तीसरा ओवर है. इस बार आ गया है, हवा में जरूर खेला था, लेकिन जरूर सिंगल चुराते हुए और सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई. गणेश यहां पर गेंदबाजी करेंगे. इस बार अच्छी कोशिश, लेकिन सिर्फ 2 गेंदें देखेंगे ना तो अच्छी डाली है. गणेश ने अच्छा श्री गणेशा किया है. फिर एक बार, इस बार ये देखेंगे हवा में गेंद थी, लेकिन फील्डर मौजूद नहीं थे. जरूर सिंगल चुराते हुए सिंगल के साथ यहाँ पर स्कोर आगे बढ़ाने की कोशिश. गणेश ने यहाँ पर उसको तीसरे ओवर में पूरी तरह से रोक लगाया है. पूरा यहाँ पर दोनों बल्लेबाजों को बांध कर रखा है. हेलो चेक, हेलो. सिंगल तो पूरा किया है, दूसरी की मांग है, लेकिन नॉन स्ट्राइक हैंड वाले बल्लेबाज ने इनको रोक लिया है, क्योंकि अच्छा थ्रो होता हुआ. अभी तक अच्छी गेंदबाजी है, सटीक गेंदबाजी है, लाइन और लेन के साथ गेंदबाजी करने वाले. थैंक यू. मैं रिक्वेस्ट करूंगा भरत सर प्लीज ज्वाइंट होना है हमारे साथ में. हमारे साथ मुख्य अतिथि उपस्थित है, उनका स्वागत और सत्कार एसआरओ प्रीमियर लीग में आए हुए जो हमारे मान्यवर है उनका स्वागत और सत्कार हम यहाँ पर जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री रविराज मात्रे साहेब एकवीरा ग्रुप के अध्यक्ष माननीय श्री रविराज मात्रे साहेब, मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि सर ज्वाइंट होना है, और जो मुख्य अतिथि हैं उनके ही शुभ हाथों से हम यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी करेंगे. एक खूबसूरत सा सम्मान चिन्ह बिल्कुल इस एसआरओ प्रीमियर लीग के माध्यम से हमारे भरत सर के शुभ हाथों से माननीय श्री रविराज सर के लिए ये एक खूबसूरत सा मेमेंटो, एक ट्रॉफी, एक वीरा ग्रुप के अध्यक्ष 29 महाराष्ट्र अध्यक्ष एक वीरा ग्रुप के और सत्कार इस वक्त जरूर किया जा रहा है भरत सर के शुभ हाथों से. रविराज मात्रे साहेब, थैंक यू सो मच सर. आपकी उपस्थिति यहाँ पर बहुत महत्वपूर्ण रहेगी. माननीय श्री किशोर जी भोई साहब हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत और सत्कार करेंगे. किशोर सर का स्वागत और सत्कार. जीके वॉरियर्स एडी ब्लास्टर, आपको टॉस के लिए मैदान के बीच आना है. आपके ही शुभ बातों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. थैंक यू सो मच. मैं सभी से विनती करूंगा हमारे मुख्य अतिथियों से कि आप विराजमान हो और मैच का आनंद जरूर ले. शरद जी घुगे साहब, माफी चाहूंगा कि हमारे बीच रवि भरत सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि दादा आपके ही शुभ बातों से यहाँ पर स्वागत और सत्कार. यस, शरद सर भी यहाँ पर मौजूद हैं, उनका भी स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया जा रहा है. माननीय गणेश जी परब साहब, मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको भी ज्वाइंट होना है, आपका भी हम स्वागत और सत्कार यहाँ पर करेंगे.
यस गणेश दादा का स्वागत और सत्कार यहाँ पर जरूर किया जा रहा है। ये खूबसूरत सी ट्रॉफी, काफी खूबसूरत ट्रॉफी सीजन 3 में रखी गई है। कमेटी मेंबर्स ने काफी मेहनत की है। इसके बाद हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे। उदय जी देशमुख, मैं रिक्वेस्ट करूंगा उदय दादा आना है आपको, आपका भी हम यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर करेंगे। बिल्कुल हमारे मान्यवर उपस्थित हुए हैं, उनका स्वागत और सत्कार ये जरूर किया जा रहा है। हमारे मुख्य अतिथि और हमारे सबके चहीते भरत सर के, भारत जाधव सर के शुभ हाथों से थैंक यू सो मच। भरत सर प्लीज आप विराजमान हो और मैच का आनंद ले। ओवर टू कमेंट्री बॉक्स, थैंक यू। आम्हाला या स्पर्धेकरिता मदत करणारे माननीय शरद घुगे, त्याचबरोबर गणेश परब आणि त्याचबरोबर उदय देशमुख यांचा या ठिकाणी मान सन्मान झाला। त्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। बॅट्समन नेम प्लीज। राजू नवा फलंदाज मैदानात येतोय। बॅट्समन नेम प्लीज। न्यू बॅट्समन नेम। या ठिकाणी चांगला चेंडू आहे, परंतु या ठिकाणी पाहायचंय चांगली फलंदाजी देखील होते। दरम्यान षटक क्रमांक आपण महत्वपूर्ण अशा प्रकारचं अच्छी गेंद। डेढ़ का इशारा था वो, जरूर यहां पर देखेंगे कैच। अच्छी कोशिश। अब इस बार पीछे गए, बैकफुट पर जाकर हमला करने की कोशिश करते हुए और इसमें पूरी तरह से कामयाब होते हुए सिंगल चुराते हुए सिली मिडॉप की तरफ गेट ट्रैवल हुई थी और इसके बाद सिंगल चुराया। फिर एक बार ये देखेंगे हवा में खेलते हुए जरूर सिंगल चुराते हुए। अच्छी फील्डिंग है, कोई भी मौका नहीं दे रहे। ये चौथा ओवर खत्म होता हुआ, पांचवा ओवर खत्म होता हुआ, 5 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 40 रन और जीतने के लिए 41 की जरूरत है। इसके बाद होने वाला मुकाबला है एडी ब्लास्टर वर्सेस जीके वॉरियर्स। इनको मैं गुजारिश कर रहा हूं, इनको दरखास्त कर रहा हूं, आप टॉस के लिए टॉस बॉक्स की तरफ आइए। जीके वॉरियर्स वर्सेस एडी ब्लास्टर, टॉस के लिए टॉस बॉक्स के पास आइए जरूर। मैं रिक्वेस्ट करूंगा जीके वॉरियर्स वर्सेस एडी ब्लास्टर्स, दोनों ही टीम कैप्टन आपको टॉस बॉक्स में उपस्थित होना है प्लीज। दोनों ही टीम कैप्टन्स
हर एक इनिंग के बाद हम टॉस की प्रक्रिया यहां पर पूरी करेंगे। की सिंगल के लिए निकले हैं, डायरेक्ट हिट करने का प्रयास, नजदीकी मामला हो सकता था। अगर गेंद स्टंप से जा टकराती तो शायद दुर्घटना घटने के चांसेस जरूर नजर आते। चलिए भाग्यशाली रहे, बहुत ही बढ़िया तरीके से रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली और इस एक रन के साथ स्कोर में भी बदलाव, स्कोर जा पहुंचा है लगभग 7 रनों पर। लक्ष्य रखा गया है 41 रनों का। नेक्स्ट बॉल उठाकर खेला है, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग। क्लासिकल स्ट्रोक करने की कोशिश थी सलमान की, लेकिन ताकत की थोड़ी सी कमी नजर आई। डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, स्वप्निल, एक आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग। गणेश न्यू बैटर के रूप में आए हैं, शॉर्ट कवर पर खिलाड़ी तैनात थे, लेकिन उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद कन्वर्ट होती हुई सिंगल रन के लिए। एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। रंजीत स्ट्राइक पर हैं, हल्के हाथों से खेलना चाह रहे थे, कलायु को मोड़ा था, गेंद को महज दिशा देने की कोशिश थी, लेकिन गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान के बाद। लक्ष्य की अगर बात करें तो लगभग 41 रनों का टारगेट, 24 गेंदें बची हैं, जीत के लिए 33 रनों की जरूरत। रोशन आए हैं, रोशन की पहली गेंद पर आक्रामक रूप धारण करने की कोशिश जरूर थी गणेश की, और यहां पर डायरेक्ट हिट, हो नजदीकी मामला हो सकता है। 1 रन शॉट, यस, 1 रन शॉट के रूप में कन्वर्ट किया है अंपायर ने, और बिल्कुल महज 1 रन मिलेगा। अपील में उत्साह ज्यादा था, लेकिन आत्मविश्वास की कमी जरूर खलती हुई नजर आई, और उसका फायदा यहां पर मिला है बल्लेबाज गणेश को। स्कोर में भी तब्दीली जरूर देखने मिलती हुई, रनों की रन संख्या चहलकदमी करते हुए जा पहुंची है 9 रनों पर। मैच का इक्वेशन और सिचुएशन आता हुआ 23 गेंदें और 32 रन। 23 गेंदों में 32 रन की जरूरत है। मैच अब आहिस्ते आहिस्ते अपना रंग और रूप जरूर बदलता हुआ। बिल्कुल एक ही रन है सोहेल भाई, 2 रन होते तो फिर 10 होते, लेकिन अभी स्कोर है 9। क्रिकेटरों की यही पहचान है, भले से क्रिकेट खेलते रहेंगे लेकिन उनके माइंड में स्कोरिंग कन्वर्ट होती रहेगी। ये अच्छे खिलाड़ियों की निशानी है। नेक्स्ट बॉल, इस बार हवा में गेंद है, डाई लगाकर कैच पकड़ने की कोशिश थी, बहुत ही बढ़िया एफर्ट किया, लेकिन कोई सफलता नहीं मिली। लेकिन एफर्ट के लिए 100 में से 100 मैं तो यही कहूंगा। फॉलो थ्रो में गेंदबाज ने स्टॉप करने की कोशिश की थी, गेंद हवा में लहराती हुई नजर आई। शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी डाई लगाकर कैच पकड़ना चाह रहे थे, लेकिन उनके पहुंच से थोड़ी सी दूर रही गेंद, और भाग्यशाली रहे बल्लेबाज गणेश, उन्हें जीवनदान जरूर मिला है। अगली गेंद लेकर तैयार होते हुए रोशन फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, मिड विकेट क्षेत्र में सिंगल रन के लिए निकले हैं। 1 रन यहां पर कंप्लीट किया। इस 1 रन के साथ स्कोर तब्दील होता हुआ 2 आंकड़ों में दर्शाता हुआ जा पहुंचा है 11 रन 1 विकेट के नुकसान के बाद। 21 गेंदें, जीत के लिए 30 रनों की दरकार। इस बार फुल टॉस गेंद थी, प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार किया। 6 रनों के लिए फरार। यस, 4 रन, अगर टच होता है तो 4 और डायरेक्ट जाता है तो 6। यस, चलिए जो भी आया है फायदेमंद आया है। व्हाट अ हिट, प्रॉपर टाइमिंग किया था गेंद को। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, बैट का अंदरूनी किनारा लगा, गेंद कन्वर्ट होती हुई इस वक्त स्लिप की दिशा में, लेकिन 1 रन जरूर यहां पर मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 16 रनों पर। 19 गेंदें बची हैं, जीत के लिए लगभग 25 रनों की दरकार। फ्रंट फुट पर निकले हैं, डांसिंग डाउन द स्ट्रोक, बैट का फेस ओपन किया था, ऑफ साइड के क्षेत्र में खेला गया स्ट्रोक, जब तक के डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते
एक रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर दर्शाता हुआ 17 रन। विकेटों की अगर बात करें तो 1 विकेट के नुकसान के बाद 18 गेंदें बची हैं। जीत के लिए 24 रनों की जरूरत। 18-24 का ये मुकाबला, देखते हैं ये मैच क्या पहला ही मुकाबला कांटे की टक्कर का होगा, टफ एनकाउंटर की तरफ बढ़ेगा या फिर कुछ और दृश्य यहां पर होगा। सचिन आए हैं अपनी टीम की ओर से महत्वपूर्ण ओवर लेकर, तीसरा ओवर और अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर। कैप्टन ने इन पर भरोसा फिर से एक बार जताया है कि जाइए सचिन, कुछ ना कुछ चमत्कार करिए, क्योंकि 1 विकेट इनके ही खाते में है। इस बार ये अच्छी गेंद थी, लेग कटर गेंद थी, गेंद को मोड़ दिया था स्क्वायर लेग की जानिब। अंपायर कॉल इज नो बॉल। नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से आया है। यहां पर सोने पे सुहागा, 1 के साथ 1 फ्री, यानी 2 रनों का होगा फायदा। इस 2 रन के साथ स्कोर 19 रनों पर। बिल्कुल फील्डर के ऊपर भी आपको नजर रखनी है। टर्फ क्रिकेट पर लाइन के हिसाब से आपको फील्डिंग सेट करनी होती है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे। इस बार ये बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, थोड़ी सी मिस फील्डिंग, वहां पर 2 खिलाड़ी फंबल करते हुए गेंद को नजर आए और गेंद सीमा रेखा के पार। ये आता हुआ दर्जेदार खूबसूरत 4 रन। नेक्स्ट बॉल लेकर तैयार सचिन, अब थोड़े से महंगे साबित होते हुए। 17 गेंदे 18 रन की जरूरत। अंपायर कॉल इज नो बॉल। गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में, 2 रनों के लिए निकले हैं। 3 रनों का फायदा और यहां देखिए, ओहो, छोटी सी गलती भारी पड़ती हुई, कीपर की छोटी सी चूक और उसका हर जाना। यहां पर एक और रन प्लस, यानी 3 रन और प्लस 9, 4 रन का हुआ है फायदा। नेक्स्ट बॉल रहेगी, खोलो आके देखो नीट। नेक्स्ट बॉल फ्री हिट, वंस मोर नो बॉल। ये बीमर डिलीवरी थी, कमर के ऊपर डाली गई गेंद, उस पर प्रहार करने की कोशिश। अंपायर का कॉल आया है नो बॉल। इस वक्त में एक्स्ट्रा रन खर्च करना, यानी अपनी टीम को एक्स्ट्रा खिलाड़ियों की सूची में डालना। इस बार देखिए, ओहो, सचिन को लाया गया था मैच जिताने के लिए, अब ये पता नहीं कौन सी टीम को। स्कोर जा पहुंचा है 33 रन। 16 गेंदें बची हैं, 18 रन की जरूरत। 16 गेंदें 8 रन। एक और बड़ा हिट और ये सीमा रेखा पार। 4 रन। ओह, क्या मुकाबला है। जितने अत्याचार अब तो चैनल ऑन करते हैं तो दिल्ली में दिखाया जाता है, इतने अत्याचार हुए आज, उससे कई गुना ज्यादा अत्याचार इस वक्त सचिन पर। और यहां पर देखिए व्हाट अ हिट, मैच हुआ है फिनिश। इस मैच में कमाल धमाल किया है बल्लेबाज गणेश खामकर ने। गणेश खामकर कर दिया ऑपोजिट टीम का पूरी तरीके से सफाया। पहली मैच में विजेता बनी है टीम नाना 11। कांग्रेचुलेशन टीम नाना 11। जीके वॉरियर्स गैस करने की जरूरत ही नहीं कि जो खिलाड़ी ने किया कमाल, जो खिलाड़ी ने किया धमाल, बने हैं मैन ऑफ द मैच। गोज टू, प्लीज वेलकम गणेश खामकर, मैन ऑफ द मैच।
मैन ऑफ द मैच के खिलाड़ी बने हैं। 10 गेंदों में 29 रन की पारी, रही लई भारी। ये है गणेश कामकर।